महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती. महान महात्मा ज्योतिबा फुले नारी शिक्षणाचे दार केले खुले. महान महात्मा ज्योतिबा फुले नारी शिक्षणाचे दार केले खुले. होते महात्मा म्हणून आज शिकू लागल्या मुली आणि मुले. होते महात्मा टेक हर रिस्पेक्टेड सीट्स. चला तर सर्वजण टाळ्याच्या कडकडात आपल्या मान्यवरांचे स्वागत करूया. विद्या हीच खरी शक्ती आहे. शिक्षणामुळेच समाजातील अन्याय आणि अंधश्रद्धा दूर होऊ शकतात. आज आपण एका महान समाज सुधारक जयंतीनिमित्त इथे एकत्र आलो आहोत. त्या महान व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आजच्या या प्रार्थना सभेत आपण त्यांच्या महान कार्याची आठवण करून त्यांना अभिवादन करणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी मुलीसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळवून दिला. त्यांचे कार्य आजही आपल्या समानता आणि शिक्षणाचे महत्त्व शिकवते. आता कार्यक्रमातील पुढचा भाग म्हणजे आजची प्रार्थना. प्रार्थना ही आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात असते. ती आपल्याला चांगले विचार करण्याची प्रेरणा देते. आता आपण सर्वजण प्रार्थनेसाठी तयार होऊया. प्रार्थना सादर करण्यासाठी मी गायन समूहाला आमंत्रित शिकवण खरी शोषितांना दिला आवाज, दलितांना दिला हक्क, सत्य शोधकाच्या मार्गावर उघडला नवा पंथ. तोच क्रांती सूर्य जनाचा तारणहार, तारणहार. तोच प्रकाश वाट ज्ञानाचा आधार, आधार. जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी. ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी. फुलू लागल्या कळ्या गोवड्या, फुलू लागले फुले ग. फुलू लागल्या कळ्या गोवड्या, फुलू लागले फुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. आले महात्मा ज्ञानाची वाढली, शाळा पोरींची काढली. ओढ ज्ञानाची वाढली, शाळा पोरींची काढली. तेव्हापासून शिकू लागल्या अस्पृश्यांची मुले ग. तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. सुविचार आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देतात. मी त्यासाठी तेजस्वीला मंचावर आमंत्रित करते. आजचा वार शुक्रवार. आजचा सुविचार आहे, अज्ञानावर मात करण्यासाठी आणि मानवी मुलांच्या जतनासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. मी हे विचार पुन्हा म्हणतो. अज्ञानावर मात करण्यासाठी आणि मानवी मुलांच्या जतनासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद. धन्यवाद तेजस्वी. आता कार्यक्रमातील पुढचा भाग म्हणजे आजचा दिन विशेष. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. मी त्यासाठी यशला मंचावर आमंत्रित करतो. जय हिंद सर्वांना.
आज मी तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाचे महत्त्व सांगणार आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि स्त्रियांच्या शिक्षणावरील बंदी या विरुद्ध आवाज उठवला. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि संपूर्ण समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. शब्दामुळे आजच्या विशेष परिपाठात आपण काही नवीन आणि सुंदर मराठी शब्दाची ओळख करून घेणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करते भूमिकाला. जय हिंद सर्वांना. आजचा नवीन शब्द आहे सामाजिक सुधारणा म्हणजेच समाजात चांगले बदल घडवणे. या शब्दाचा वाक्य आहे, ज्योतिराव यांनी सामाजिक सुधारणाचे कार्य केले. धन्यवाद. धन्यवाद भूमिका. आता कार्यक्रमातील पुढचा भाग म्हणजे आश्चर्यकारक तथ्ये. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल काही आश्चर्यकारक माहिती जाणून घेऊया. मी त्यासाठी प्राचीला मंचावर आमंत्रित जय करते. हिंद सर्वांना. आज मी तुम्हाला काही आश्चर्यकारक तथ्य सांगणार आहे. पहिला, महात्मा फुले यांनी 1848 साली पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. दुसरं, त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिक्षण दिले आणि त्यांना भारतातील पहिली महिला शिक्षिका बनवले. तिसरं, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी. पाचवं, त्यांनी अस्पृश्यता आणि जातीभेदाविरुद्ध आवाज उठवला जेव्हा कुणीही त्याविरुद्ध बोलत नव्हते. सहावं, त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काम केले आणि त्यांच्या समस्या मांडल्या. सातवं, त्यांना महात्मा ही पदवी लोकांनी दिली कारण त्यांच्या कार्यामुळे समाजात खूप मोठा बदल झाला. धन्यवाद. धन्यवाद प्राची. ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून समाजातील अंधकार दूर करणारे, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि समतेचा संदेश देणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी आपण आता एका सुंदर भाषणाकडे वळणार आहोत. आता मी संस्कृतीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. आदरणीय उपमुख्याध्यापिका, माननीय शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज मी तुम्हाला एक अशा महान व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहे ज्यांनी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवला, ज्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला. ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली रोजी झाला. त्या काळात समाजात अंधश्रद्धा, जातीभेद आणि स्त्रियांवरील अन्याय खूप मोठ्या प्रमाणात होते. पण त्यांनी या चुकीच्या विचारांचा विरोध केला. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने 1848 साली पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. मित्रांनो, हे काम सोपे नव्हते. लोकांनी त्यांचा विरोध केला, त्यांना त्रास दिला, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून समाजात समता, बंधुता आणि न्याय याचा प्रसार केला. महात्मा फुले यांनी शेतकरी, गरीब, दुर्बल घटकांसाठी खूप मोठे काम केले. त्यांनी सर्वांना समान हक्क मिळावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य आहे. मित्रांनो, आपण जे शाळेत येतो, शिकतो, स्वप्न पाहतो, हे सर्व त्यांच्या महान कार्यामुळे शक्य झाले आहे. म्हणून आपण त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे, अंधश्रद्धा दूर केली पाहिजे आणि समाजात समता आणि चांगले विचार पसरवले पाहिजे. चला तर मग आपण त्यांच्या स्वप्नातील समाज घडवूया, जिथे प्रत्येकाला शिक्षण, समानता आणि आदर मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय ज्योती, जय क्रांती. खरंच संस्कृती, तुझ्या विचाराने आज आम्ही खूप प्रेरित झालो. सामान्य ज्ञानामुळे आपली माहिती वाढते आणि आपले विचार अधिक व्यापक होतात. चला तर मग आजचा सामान्य ज्ञान प्रश्न ऐकूया. मी त्यासाठी श्रेयसला मंचावर आमंत्रित करतो. जय हिंद सर्वांना. आज मी इथे तुम्हाला काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारणार आहे, तर तुम्ही तयार आहात का? पहिला प्रश्न आहे,
महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला? अगदी बरोबर, 11 एप्रिल 1827. दुसरा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नीचं नाव काय होते? अगदी बरोबर, सावित्रीबाई फुले. तिसरा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? सत्यशोधक समाज. चौथा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत? स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणा. ज्योतिराव फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणती शाळा सुरू केली होती? अगदी बरोबर, मुलींची शाळा. धन्यवाद. धन्यवाद श्रेयश. आता कार्यक्रमातील सर्वात आकर्षक भाग म्हणजे नाटिका सादरीकरण. नाटक हे मनोरंजनासोबतच समाजाला एक सुंदर संदेश देणारे प्रभावी माध्यम आहे. आज आपल्या विद्यार्थ्यांनी ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित एक सुंदर नाटिका सादर करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात माझ्या मित्रमैत्रिणींना नाटिका सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया. असते योग्य दिशा मिळाली तर ती मशाल बनवून माणसाला पुढे नेते आणि चुकीची दिशा मिळाली तर ती माणसाला आतून जळून टाकते. हा अपमान माणसाच्या आत्मसन्मानाला हादरवतो आणि त्याला स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त करतो. विचार करा, जर अपमान झाला नसता तर कालिदास झाले असते का? महात्मा गांधी झाले असते का? किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले असते का? कदाचित नाही. आपल्या कथेचे नायक महात्मा ज्योतिबा फुले असेच एक महान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी अपमानाला प्रेरणा बनवून संपूर्ण समाज बदलून टाकला. जेव्हा समाज जात, धर्म, अंधश्रद्धा आणि उच्च नीच या गोष्टींमध्ये अडकलेला होता, तेव्हा या महान व्यक्तीने आपल्या विचारांच्या प्रकाशाने अज्ञान दूर केले. त्यांना ना सत्ता हवी होती ना संपत्ती. त्यांचं एकच स्वप्न होतं, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून मान मिळावा, स्त्रियांना सन्मान हक्क मिळावं, शिक्षण प्रत्येक घरापर्यंत पोहोचावं. गोविंदा, ए गोविंदा. अहो काय झालं हो देवा? काय झाले? मुलास शाळेत घालून तू आमचा धर्म बुडवायला निघालास होय रे? आमच्या मुलांना वाटवले रे. धर्म बुडाला हो शास्त्री, धर्म बुडाला. अहो असं नका म्हणू, माफ करा मला. हे बघा, जोपर्यंत तू तुझ्या मुलाला शाळेतून काढणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुला माफ करणार नाही. अहो बोलताय काय नुसते? बहिष्कार टाका, बहिष्कार. बहिष्कार? अहो असं नका करू. नाही, आता निर्णय झालाय. आजपासून तुझ्या घरास आम्ही वाळीत टाकलेले आहे. आता तू बघून घे काय करायचं ते. पण ज्योती शिकला तर त्यात काय बिघडलं हो? बिघडलं काय? वर आता आम्हालाच विचारा, बिघडलं काय? तुझ्या बरोबर आमची पोरं बसणार म्हणजे वाटळ होईल ना त्याचं. तरी तुला मागे एकदा सांगितलं होतं असा आगाऊपणा करू नकोस म्हणून, पण तू नाही ऐकलंस. आता भोग तुझ्या कर्माची फळे. पण काहीतरी प्रायश्चित्त तर असेल ना? या मुलाला शाळेतून काढून टाकायचं आणि पुन्हा कधीच शाळेत घालायचं नाही. हा, हेच प्रायश्चित्त. अहो थोडी तरी दया करा, असं नका करू. काय ऐकत बसलाय याच? चला निघूया. आजपासून गोविंदराव फुल्यांचं घर वाळीत टाकण्यात आलेलं आहे. बहिष्कार, बहिष्कार घाला, वाळीत टाका. बरोबर आहे, बहिष्कार घाला. अशा प्रकारे त्या काळात खालच्या जातीच्या लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.
ज्योतिरावांनी अन्यायाला विरोध करून समाजाच्या बहिष्कारांना झुगारून ते शिकू लागले. फक्त ज्योतिबाच शिकले नाही, तर त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा शिकव्यास प्रवृत्त केले. कारण म्हणतात ना, बदल घडवावा तो आपल्यापासूनच. या महान कार्यात त्यांना साथ लाभली त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची. दोघांनी मिळून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून इतिहास घडवला. आहो, मला हे पुस्तक वाचून दाखवता का? बघू. कोणी दिलं हे पुस्तक? ते एका गोऱ्या अधिकाऱ्याने शिरवाच्या जत्रेत दिलं. त्यातली चित्र बघितली होती मी. ती रंगीबेरंगी चित्र मला खूप आवडली, पण मला त्या चित्राचा अर्थच नाही कळला. कुणीतरी हे पुस्तक मला वाचून दाखवावं असं वाटत होतं, पण कोण वाचून दाखवणार, म्हणून मी तुमच्याकडे आले. छान केलंस बघ तू. आज चांगलं काम केलंस. कसली कसली चित्र आहेत बघू. अरे वा, छान आहेत. मला हे वाचून दाखवा. हे बघ, हे आहे प उ ण ए, पुणे. काय? पुणे. हा. आहो, तुम्ही त्यापेक्षा मला शिकवतच का नाही? म्हणजे मला सारखा सारखा त्रास नाही द्यावा लागणार तुम्हाला. अरे वा, ही तर अजूनच छान कल्पना आहे. सावित्री, तू मला ज्ञानाचा, शिक्षणाचा, माणसं घडवण्याचा नवा मार्ग दाखवलास. आजपासून मी तुला लिहायला वाचायला शिकवणार. माझ्यापाशी तू हे बोललीस ते बरं केलंस. चला, आजपासून या चांगल्या कामाला सुरुवात करूयात. जा, आतून पाटी पेन्सिल घेऊन ये. खरंच? आता लगेच? हो हो, जा आण. आणतेच. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. अरे वा वा वा, जोरदार चाललाय हा अभ्यास. अरे भिडे गुरुजी, या या या, बसा इथे. आज कसं काय इकडे येणं केलं? आपण एवढं मोठं काम करताय, तुमचं कौतुक करायला आलो होतो. कसं काय चाललंय मग काम? गुरुजी, अहो मुलींना शिक्षण द्यायचंच आहे, पण त्यासाठी शाळा काढावी लागेल आणि शाळेसाठी जागा हवी. त्याची जरा अडचण आहे. हात तिच्या, एवढंच ना? अहो, आमचा बुधवार पेठेतला भिडेवाडा आपल्याला परका आहे का? खुशाल सुरू करा तुमची मुलींची शाळा तिथे. गुरुजी, तुम्ही खरं म्हणताय? वा वा, आता मात्र मुलींची शाळा सुरू करणं शक्य होणार आहे. गुरुजी, मला केवढा आनंद झालाय म्हणून सांगू. खरंच तुमचे धन्यवाद कसे मानावेत तेच कळत नाहीये. ते राहू द्या ज्योतिराव, आता पुढचा विचार करा. या मुलींच्या शाळेत मुलींना शिकवणार कोण? मीही त्याच विचारात आहेत. मुलींना शिकवायला स्त्री शिक्षिकाच हवी, पण ती आणायची कुठून? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल. चला, येतो मी आता. वहिनी, येतो. मला हे वाचता येत नाहीये, जरा वाचून दाखवता का? अहो, कसला विचार करताय? सावित्री, आपल्या समाजात गेल्या अनेक वर्षात कोणी स्त्री शिकलेलीच नाही. आता स्त्री शिक्षिका कुठून मिळणार? आता तर जागेची सोय पण झाली.
आता घाई करावी लागेल. ही शाळा लवकरच सुरू व्हायला हवी सावित्री. अरे चा, मिळालं की उत्तर. मी बाहेर सगळीकडे शोधतोय, पण आपल्या घरातच आहे की शिक्षिका. कोण? अगं तूच. मी? ठरलं आता. मी शिकवणार तुला. अहो पण मला कसं जमेल? मीच अजून शिकते ना. ते सगळं मी बघतो. तूच होणार शिक्षिका, ठरलं. आणि ते काय वाचता येत नाही ते दाखव बरं जरा. ही ओळ. हे अगं दुश्चित आहे ते. दुश्चित म्हण बर. दु ची त दुश्चित. हा बरोबर. तू बोल रे. तुम्ही तर जाणताच मुलींची शाळा सुरू केली म्हणून पुण्यात तुमची बदनामी होते. तुम्ही आणि तुमची पत्नी मोठं पाप करतायत असंही बोललं जातंय. शाळा बंद करावी म्हणून खूप त्रास दिला जातोय बाईंना. हो ते जाणतोच आम्ही, पण त्रास काय देतात? लोक बाईंच्या अंगावर शेण चिखल फेकतात आणि मग शाळेत आल्यावर ते धुवून तशाच ओल्या लुगड्यात बाई शिकवतात. म्हणून तुला नवीन लुगडं हवंय का सावित्री? आधी नाही का सांगायचं? माफ करा सावित्री, तुम्हाला काय काय भोगावं लागतंय. तुम्हाला पण काय कमी त्रास होतोय का? पण आपण ठरवलंय ना, आता मागं नाही फिरायचं. तुम्ही जा तुमच्या कामाला. मला फारसं काही झालं नाहीये. मी थोडा वेळ पडून मग शाळेत जाईन. मी येताना लुगडं आणतो तुमच्यासाठी. तुम्ही आराम करा आता. होय. रामा, तू जा पुढे शाळेत, मी येते मागं. हो, तुम्ही काळजी घ्या बाई. अशा प्रकारे सावित्रीबाईंची परिस्थिती होती. तरी पुण्यातली मुलींची पहिली शाळा चालूच होती. कित्येक वादळे आली गेली, पण त्यांच्या कार्याची अखंड ज्योत मावळली नाही. दोघांनी मिळून शिक्षणाचा मोठा अधिकार तर स्त्रियांना मिळवून दिलाच, पण याच बरोबरीने समाजातल्या अशा असंख्य अन्यायांविरुद्ध या दोघांनी. धन्यवाद मित्रांनो, खरंच तुम्ही सर्वांनी खूपच सुंदर नाटक आज सादर केले. आता कार्यक्रमातील पुढचा रंगतदार भाग म्हणजे नृत्य सादरीकरण. नृत्य ही एक सुंदर कला आहे, जी भावना, आनंद आणि उत्साह व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. आज आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक आकर्षक नृत्य सादरीकरणासाठी विशेष तयारी केली आहे. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना सुंदर नृत्य सादरीकरणासाठी मंचावर आमंत्रित करूया. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये संत जन्माला, पुण्यपुरुष हा फुले महात्मा जगी अवतरला. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये संत जन्माला, पुण्यपुरुष हा फुले महात्मा जगी अवतरला. स्त्रियांसाठी शाळा काढून केले सत्कर्म, शोध कार्याची देवत राहील झाले वंदनीय. स्त्रियांसाठी शाळा काढून केले सत्कर्म, शोध कार्याची देवत राहील झाले वंदनीय. झाले वंदनीय, झाले वंदनीय. फुलमळामध्ये एकच माळी फुलवी जीवन फुले. फुलमळामध्ये एकच माळी फुलवी जीवन फुले. धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा 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 फुले. क्रांती ज्योती सावित्रीबाई किती सांगू तिची नवलाई. क्रांती ज्योती सावित्रीबाई
झाली सरस्वती ती आई, महिलांना शिक्षण देऊन झाली सरस्वती ती आई. क्रांती ज्योतीच्या प्रकाशाने शिकल्या मुली अन मुले, क्रांती ज्योतीच्या प्रकाशाने शिकल्या मुली अन मुले. धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा फुले, धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा फुले. धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा फुले, धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा फुले. वा वा वा, किती सुंदर नृत्य सादरीकरण होतं. नाव आय रिक्वेस्ट लाईक टू रिक्वेस्ट टोंडगे सर प्लीज ॲड्रेस अस. मला शाळेमध्ये सर्वप्रथम बोलेल प्रिन्सिपल मॅडम बोलले, त्यांच्याबद्दल मी त्यांना पूर्ण धन्यवाद म्हणतो. आणि खूप छान कार्यक्रम झाला. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पूर्ण चांगला कार्यक्रम झाला. छान वाटलं, छान कार्यक्रम झाला, एकदम सुंदर झाला. असेच कार्यक्रम करत राहा आणि असेच तुम्ही सर्व विद्यार्थी सर्व चांगले घडीत जा. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या जीवनाच्या काळामध्ये खूप त्यांना संघर्ष करावा लागला. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला तेवढा जास्त संघर्ष करायची गरज नाही. फक्त तुम्ही चांगल्या वेळेवर सगळे कामं करत राहा, सकाळी लवकर उठत राहा, चांगले आपल्या आईवडिलाला जास्त परेशान करू नका आणि तुम्ही चांगलं शाळेवर सांगितलेले सगळे व्यवस्थित कामं करत राहा. सगळा चांगला अभ्यास, चांगलं होमवर्क वगैरे करत राहा. मी एवढंच तुम्हाला 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. राणी मॅम टू ॲड्रेस अस. Respected teachers, my beloved parent Mr. Gajanan sir, and my lovely children. Jai Hind and very cheerful morning to all. Today we have gathered here to celebrate birth anniversary of Kranti Surya Mahatma Jyotirao Phule. Today his birthday we celebrate on 11th of the April. महात्मा विश्वनायक अभिजात गुरु जिवंत गुरु धर्म कृष्ण लाही लाही सावली वसंत तू अभुदेता ज्ञानदाता संचार ज्ञानवंत तू आदि तू अनंत तू अंगणाही संत तू आदि तू अनंत तू अंगणाही संत तू. हा शब्द ज्या माणसाने दिला ना, त्या माणसाचे नाव आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. शिक म्हणारे, शिक म्हणारे, शिक म्हणारे, शिक म्हणारे. अज्ञानाच्या अंधारात दीप लावा रे.